जे काही घडलं ते फार वाईट झालं, पण अनिश मला एक सांग, हे पैसे नक्की मिळणार आहेत का नाही? मिळतील. का विश्वास ठेवायचा आम्ही तुझ्यावर? गेल्या काही दिवसात जे काही घोळ घालून ठेवलेस ना, त्याच्यानंतर तर. आई प्लीज, बाबा प्लीज तुम्ही दोघंही निघा आता. आम्हाला काही लागलं ना तर आम्ही सांगू तुम्हाला. प्लीज सॉरी. अगं आम्ही निघणारच आहोत भैरवी, पण ऐक माझं. अगं जरा लवकरात लवकर चांगली नोकरी शोध. हा काही तुमचं घर सांभाळेल असं वाटत नाही मला. नाही वाटलं होतं मला की याच्यावर ताण पडला तर काहीतरी चांगलं करेल, काहीतरी चांगली नोकरी शोधेल, पण कसलं काय. आई आपण यावर नंतर बोलू. ठीक आहे, जातो आम्ही. भैरवी काळजी घे, आणि काही बोलावंसं वाटलं तर फोन कर. हो. चल मी तुम्हाला सोडायला येऊ मी? गेले ते. चला आपण जाऊ ना. चल काही आपलं बडबड. विचार काय हो? काय मुद्दाम करता का तुम्ही? वर्षा मावशींच्या पैशाचा विषय काढायची काय गरज होती खाली? मी काढला विषय. काढला चुकून चुकून झालं ना. चुकून असे विषय चुकून निघतात. हा बाई माफ करजो आम्हाला, परत अशी चूक नाही होणार आमच्या हातून. पुन्हा हा विषय घरात निघता कामा नाही, कळलं? हा हा लागा कामाला. हा. अनिश, त्या तुषारचे पैसे लवकरात लवकर परत कर आणि विषय संपवून टाक प्लीज. आता सणाचे दिवस येत आहेत, गणपती येतील काही दिवसांनी, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या सगळ्यामध्ये मुलं खूप डिस्टर्ब झाली. प्लीज हा विषय लवकरात लवकर सॉर्ट आउट कर. करतो. तुझ्या सगळ्या ऑर्डर्स व्यवस्थित फॉलो करतो. तू उगाच वेगळ्या ट्रॅकला जातोयस आता. फार बरं वाटलं असेल नाही तुला? म्हणजे काल कुणी नसताना माझ्यावर हात उचललास तू, आणि आता सगळ्या लोकांसमोर आयडियल बायको झालीस. बरं वाटलं असेल ना तुला? कसं काय जमतं का तुला हे सगळं? मी घर चालवायला केपेबल नाही आहे हे सुद्धा प्रूव्ह झालंय आता. माझं घर, माझे वडील, मुलं, या सगळ्यांची जबाबदारी तू घे. माझ्यात काहीच कॅलिबर नाहीये. मला काही जमतच नाही, शक्यच नाही मला. माफ कर मला. अनिशचं वागणं हाताबाहेर जायला लागलंय, आणि याचा त्रास भैरवी लावतोय. आजोबा तुम्ही बोलणार होतात ना तिच्याशी बिझनेसच्या बाबतीत, म्हणजे यानी तिलाच बेटर फील होईल, तिलाच डिस्ट्रॅक्शन मिळेल. ठीक आहे, और एल्स तुम्ही मला हेल्प करा. म्हणजे तुम्ही सिरियसली घेताय म्हटल्यावर ती पण सिरियसली घेईल. हा. मग मला एक सांगा, तुम्ही जो बिझनेस करायचा म्हणताय, तुम्ही करणार कसा पण हा बिझनेस? त्या बिझनेससाठी भांडवल लागतं, स्टाफ लागतो, पैसा लागतो. तुमच्याकडे यातलं तर काहीच नाहीये ना. मग आता मग भैरवी कसा बिझनेस करणार सांग बघूया. आजोबा आजकाल बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होतात, सो डोंट वरी. मग सगळ्या गोष्टी तुम्ही यंत्राकडून करणार, आणि माणूस आपला बसला बेकार. नाही नाही तसं नाही. मग जाहिरात ऑनलाईन द्यायची आणि मग ऑर्डर्स मिळवायच्या. तरी देखील भांडवल आणि जागा याचा काय? तुम्हाला क्लाउड किचनची कन्सेप्ट माहिती आहे? म्हणजे ढगातलं स्वयंपाकघर तसं झालं ना. तर आजोबा क्लाउड किचन म्हणजे एक छोटी स्पेस घेऊन त्यात लिमिटेड आयटम्स करणं. Right. आपण तसं काहीतरी करू शकतो. अगं मग बेकऱ्या आहेत की एवढ्या, लोक त्या सोडून तुमच्याकडे का घेतील तेच पदार्थ सांगा. एक्झॅक्टली, त्यासाठीच मला माऊची हेल्प हवी आजोबा. तुम्हाला माहितीये लास्ट टाइम तिने माझ्या कपकेक्सला काय फन ट्विस्ट दिला होता. ती ह्या वेळेला पण तसंच काहीतरी करू शकते, समथिंग फन अँड इनोव्हेटिव्ह. म्हणजे तुमचं नक्की असं ठरलेलं काही नाहीये, सगळं आपलं हवेत. नाही पण आजकाल असंच करतात ना सगळे, ट्रायल अँड एरर बेसिसवर, आणि करत करत गोष्टी डिस्कवर करतात. मग तोपर्यंत काय पैसा आणि वेळ वाया. आजोबा तोच पैसा आणि वेळ वाया जायला नको, म्हणून आम्हाला माऊची हेल्प हवी आहे. सो विल डू वन थिंग. आपण पहिले ऑर्डर घेऊ, मग भैरवी मावशीकडे जाऊ आणि तिला रिक्वेस्ट करू.
अजून तरी ती नाहीच म्हणते रियांश. मी सांगितलं, वर्षा मावशीनी सांगितलं, आजोबा त्यांनाही या बिझनेस प्लॅन मध्ये पोटेन्शियल दिसतोय. प्लीज तुम्ही सांगा ना तिला. आता तरी तुम्ही काहीतरी विचार करा प्लीज. प्लीज. नाही, बरोबर आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कशी? एक मिनिट. आय डिडंट गेट यू गाईज. सॅम कठीण आहे यार तुझं. मावशीला कसं कन्व्हिन्स करायचं त्याबद्दल बोलतायत आजोबा. दॅट इज हिज कॉल ना. माय कॉल, सगळं माय कॉल. तुम्ही काय करणार मग? आम्हाला मला जर विचार करू दे. हे घ्या साहेब, 4 लाख मोजून घ्या. 4 लाख? आणि याच्यावरचा इंटरेस्ट? इंटरेस्ट कसला? साहेब केवढी घाई केली तुम्ही. इन्व्हेस्ट केलेले पैसे लगेच विड्रॉ करावे लागले. त्यात मी काय करू शकतो? हा माझा तर प्रॉब्लेम नाहीये ना. हो, पण तुम्हीच म्हणाला होतात ना जास्त पैसे आणा मग तुम्हाला इंटरेस्ट देतो म्हणून. साहेब तुमचे पैसे बुडाले तर नाहीत ना. अहो मिळाले हेच नशीब समजा. म्हणजे एवढं सगळं झालं आणि त्यातून काहीच प्रॉफिट मिळालं नाही? एवढं सगळं म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? नाही, काही नाही. साहेब तुम्हाला एक सांगू, तुम्ही डायरेक्ट मोठा घास घ्यायला जाऊ नका. सुरुवातीला थोडे थोडे पैसे गुंतवा. माझा ऐका, मी तुम्हाला फुकटचा सल्ला देतोय. ए हॅलो, मी इथे काय तुमचा फुकटचा सल्ला घ्यायला आलेलो नाही आहे. साहेब केवढं चिडताय, रागावू नका. तुम्हाला तुमचे पैसे मिळालेत ना, मला माझा लायसन द्या. असं नाही चालत साहेब. हे घ्या. अरे गुड, थँक्यू साहेब, थँक्यू. आणि हा साहेब, काही गरज लागली लगेच मला फोन करा. मी आहेच. तुमच्या फायद्यात माझा फायदा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, येतो मी. घ्या. सुनबाई, काय माय बाई, बाईचा जन्मच खोटा ना. म्हणजे नवऱ्याच्या डोक्यात शिरलं वारं तर बाईलेच निस्तरावं लागतं सारं. नाही मले पण वाईट वाटून राहिलं ना तिच्याबद्दल. हो ना, खूप. खरंच. हो बास. जेवणाची तयारी झालीये का? आता मुलं यायची वेळ झालीये. संध्याकाळी काय देणार आहात खायला? आणि ही काय एवढी सगळी कामं पडलीत, कधी करणार आहात तुम्ही? बाय असं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणते आपलंच खरं. माय बाई, आम्ही तुझीच बाजू घेऊन राहिलो ना. नाही, तुम्ही कोणाची कधी कशी बाजू घेताय मला सगळं कळतंय. कळलं ना? ठरलेली कामं वेळेत करा, बास. नाही नाही सुन बाई, एक विचारू का? बोला. म्हणजे मला असं काय म्हणजे असा प्रश्न पडून राहिला का बा आता पगार द्यायची वेळ येईल ना, मग तो कोण देणार? नाही म्हणजे आम्हाला वाईट वाटतं का बा नोकरी गेली ना सुनबाईची, आहे की नाही? आणि राजे होतचं काही खरं नाही. खरंच नाही. आणि मला सांग, आपण भाऊजींकडे मागू शकतो का? नाही बाप्पा, एवढा मोठा माणसाला कुठे पैसे मागतात? आता आम्ही जाणं बाबा पैसे, आता कसं बरं वाटत नाही. मग त्याचं काय करायचं? चल ना, आपण काम पोराबाळांना पाहिलं ना काहीतरी खायला. ते मका आणून ठेवलं, कॉर्नचं काय असतं ना, कॉर्नचं? लापशी करूया का आपण? नाही नको, लापशी नसते ना, नसते का? कॉर्नचं काहीतरी असतं ना. ये ये अनिश, ये बाळा, ये. 4 लाख रुपये घे, मोजून घे, देऊन टाक तुझ्या मुलाला. माझ्या मुलाला? चल निघतो. अनिश, हे काय आलास काय, चाललास काय? हं? बस बस बस, जरा चहा घेऊ. बस. नाही नको, उगाच परक्या माणसांच्या घरात अनकम्फर्टेबल होईल मला. अनिश, तुझा जन्म झाला ना तेव्हा तुझ्या बापानंतर या हातांमध्ये मीच घेतलं होतं तुला. आणि मी परका? काका तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी.
ठीक आहे ना, तुषार काय किंवा तू काय. मला एक सांगा ना, तुम्ही दोघे एकत्र येऊन हे सगळं बोलून बाळांना मिटवून का नाही टाकत रे? मला अजिबात वेळ नाहीये. एक गोष्ट त्याला आवर्जून सांग, त्याचे पैसे चोरले नव्हते मी, वापरले होते, दिलेत आता, तेही 2 दिवसाच्या आत. आणि या गोष्टीसाठी त्यांनी माझी इतकी बदनामी केली आहे, आयुष्यात माफ करणार नाही मी त्याला. चला, निदान मला तरी परका नाही म्हणालास, बरं वाटलं. म्हणून एक सल्ला देऊ का अनिश? आयुष्यात बापाचं आणि बायकोचं ऐक, त्यात कमीपणा नाही बाळा. काय ऐकू? जी माणसं मला इन्फिरियर समजतात त्यांचं काय ऐकू मी? असं कोण बोललं? त्या दोघांपैकी कोणी बोललंय की तुला असं? अरे काका, बोलायची काय गरज आहे रे? कधी कधी ना न बोलता सुद्धा एखाद्याला वाईट वागवता येतं. जाऊ दे, अनिश, तू टेन्शन घेऊ नकोस. मैत्रीसाठी जीव सुद्धा पणाला लावणारी आमची पिढी आहे रे. पण तुमचं तसं नाही आहे. तू काय किंवा तुषार काय, पैशांसाठी मैत्री पणाला लावणारी पिढी आहे तुमची. हो, पण माझ्या आणि अशोकच्या मैत्रीत पैसा कधीच आडाला नाही हं. म्हणून आजही ती टिकून आहे. तुम्हाला आयुष्यात भविष्यामध्ये पैसा भरपूर मिळेल, मित्र नाही मिळणार. भैरवी कुठे आहे? ती किचन मध्ये तू हळू बोल ना, थोड्या मोठ्याने बोलतो उगाच. आतमध्ये आहे, तिकडे हे बघ. आपण तिला कामामध्ये गुंतवायसाठी जी आयडिया करत होतो ना, त्याचा तोडगा सापडलाय.